नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा शोध प्रत्येक माणूस आयुष्यभर घेत असतो. मॅनेजमेंट हा शब्द आपण कॉर्पोरेट जगतात, कंपन्यामध्ये किंवा व्यवसायात खूप वेळ ऐकतो. टाईम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? या सगळ्याच्या वर एक अतिशय सुंदर संकल्पना आहे, ती म्हणजे आयुष्याचं व्यवस्थापन. आजच्या या धावपळीच्या युगात आपण पैसे कमवण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलोय. यश मिळवण्याच्या शर्यतीत आपण जगणंच विसरून गेलोय. पण खरं आयुष्य कसं जगायचं, माणसाचं खरं मोठेपण कशात असतं, आज आपण याच गोष्टीचा सखोल शोध घेणार आहोत. पुढील काही मिनिटे स्वतःसाठी काढा, डोळे बंद करा आणि शांतपणे या विचाराचा स्वतःच्या आयुष्याशी संबंध जोडून पहा. प्रामाणिकपणा. मंडळी, एक खूप सुंदर सुविचार आहे. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं. जेव्हा आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं सुरू असतं, खिसा पैशाने भरलेला असतो, सुखाचे दिवस असतात, तेव्हा प्रामाणिक राहणं खूप सोपं असतं. पण खरी परीक्षा कधी असते माहिती आहे? जेव्हा तुमच्यावर संकटाचा डोंगर कोसळतो, जेव्हा एका बाजूला गरिबी किंवा अडचण असते आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या मार्गाने मिळणारा शॉर्टकट असतो. अशा वेळी माणूस डगमगतो. पण इतिहास साक्ष आहे, ज्या माणसाने अत्यंत कठीण परिस्थितीतही आपला प्रामाणिकपणा सोडला नाही, तो माणूस तात्पुरता हरला असेल पण कायमचा कधीच हरत नाही. प्रामाणिकपणा हा केवळ इतरांशी नसतो, तो स्वतःशी असतो. तुमच्या कष्टावर, तुमच्या तत्वावर किंवा तुमच्या किती विश्वास आहे हे त्या त्रासाच्या काळात सिद्ध होतं. त्रास हा तात्पुरता असतो, पण प्रामाणिकपणातून निर्माण झालेली तुमची क्रेडिबिलिटी, पद आणि आत्मसन्मान आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. दुसरा विचार आहे संपत्ती असूनही साधं राहणं. आजकाल आपण पाहतो की लोकांकडे थोडे पैसे आले की त्यांच्या चालण्या बोलण्यात, राहणीमानात एक वेगळाच अहंकार दिसू लागतो. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, हे दाखवण्याची एक स्पर्धाच लागली आहे. याला दिखाव्याची संस्कृती म्हणतात. पण खऱ्या अर्थाने श्रीमंत कोण माहिती? ज्याच्याकडे बँक बॅलन्स तर खूप मोठा आहे, पण त्यांच्या मनात बॅलन्सची तितकाच आदर आहे. संपत्ती असूनही साधं राहण्यासाठी खूप मोठ्या मनाची गरज असते. विचार करा, रतन टाटा किंवा APJ अब्दुल कलाम यांच्याकडे काय नव्हतं, पण त्यांच्या साधेपणाने अख्ख्या जगाला जिंकून घेतलं. साधेपणा म्हणजे गरिबी नव्हे, साधेपणा म्हणजे तुमच्याकडे सगळं काही आहे पण तुम्हाला त्याची घमेंड नाही, तुमच्या संपत्तीची तुमच्या डोक्यावर ताबा मिळवलेला नाही. जेव्हा तुम्ही संपत्ती असूनही साधे राहता, तेव्हा लोक तुमच्या पैशाचा नाही तर तुमचा एक माणूस म्हणून आदर करू लागतात. तिसरी गोष्ट, अधिकार असूनही नम्र राहणं. असं म्हणतात की जर एखाद्या माणसाची खरी लायकी किंवा त्याचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला अधिकार किंवा सत्ता देऊन बघा. अधिकार मिळाल्यावर बहुतेक लोकांची मान ताठ होते, त्यांची भाषा बदलते, ते इतरांना लहान लेखू लागतात. पण विचार करा, झाडाला जितकी जास्त फळं लागतात तितकी त्याची फांदी जमिनीकडे खाली झुकते. ते झाड आपल्याला शिकवतं की जसे जसे तुम्ही आयुष्यात मोठे व्हाल, जशी जशी पदे किंवा अधिकार तुम्हाला मिळतील, तसे तसे तुम्ही अधिक नम्र झाले पाहिजे. नम्रता हा कुंकवतपणा नाही, ते जगातलं सगळ्यात मोठं शक्तीचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही अधिकारात असूनही समोरच्याशी आदराने बोलता, तेव्हा तुम्ही केवळ त्यांचा आदर करत नाही तर तुम्ही त्यांच्या हृदयात जागा मिळवता. अधिकार आज आहेत, उद्या नसतील, पण तुम्ही कमवलेली माणसं आणि तुमची नम्रता कधीच नष्ट होत नाही. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, राग असूनही शांत राहणं. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. एखाद्याने आपल्याला चुकीचं बोललं किंवा आपल्या मनासारखं घडलं नाही की आपल्याला लगेच राग येतो. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा तोंडातून निघालेले एक चुकीचा शब्द वर्षानुवर्षाचे संबंध एका मिनिटात संपवून टाकतो. राग येणं हे नैसर्गिक गोष्ट आहे, ती मानवी भावना आहे. पण समोर राग येण्यासारखी परिस्थिती असताना स्वतःवर नियंत्रण ठेवून शांत राहणं ही एक साधना आहे. जेव्हा तुम्ही रागात शांत राहता, जेव्हा तुम्ही समोरच्याला नाही तर स्वतःच्या मनाला जिंकून घेता, शांत डोक्याने घेतलेला निर्णय नेहमी योग्य ठरतात. म्हणूनच जेव्हा समोर वादळ असेल तेव्हा झाडासारखं ताठ उभं राहून तुटण्यापेक्षा थोडं नम्र होऊन शांत राहायला शिका. वादळ निघून जाईल पण तुम्ही सुरक्षित राहाल. मंडळी, त्रास असतानाही प्रामाणिक राहणं
संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं आणि राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापक म्हणतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या 4 गोष्टी अंमलात आणू शकलात तर तुम्हाला कोणत्याही मोठ्या मॅनेजमेंट गुरूची गरजच पडणार नाही. तुमचं आयुष्य पूर्ण होईल. पैसा, प्रसिद्ध, गाडी, बंगले या गोष्टी तात्पुरतं सुख देऊ शकतात, पण मानसिक शांतता, समाधान आणि लोकांचं खरं प्रेम मिळवायचं असेल तर आयुष्याचं व्यवस्थापन आत्मसात करावं लागेल. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी माझ्या आयुष्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करतोय का? मी आज कोणाशी उद्धटपणे तर वागलो नाही ना? माझ्याकडे असणाऱ्या गोष्टीचा मला गर्व तर झाला नाही ना? स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. आशा आहे आजचे हे विचार तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले असतील. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनासोबत नक्की शेअर करा, कारण चांगले विचार वाटल्याने समाजात सकारात्मकता वाढते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःच्या आयुष्याचं सुंदर व्यवस्थापन करत राहा. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.